नमस्कार, मी आहे केतकी आणि मी केले आहे हरतालिकेचं व्रत. ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर जिथे आधी पूजा करायची ती जागा स्वच्छ करून पाटाच्या भोवती मी रांगोळी काढून घेतलेली आहे. पांढरं वस्त्र हातरून त्यानंतर मी पहिला दिवा लावून घेतलेला आहे. दिव्याची पूजा करून घेतलेली आहे दिवा लावून. त्यानंतर गणपती बाप्पाला आपण छान अभिषेक करून घेत आहोत. पाणी आणि पंचामृत असं दोन्ही वापरून मी छान अभिषेक करून घेतलेला आहे. अभिषेक झाल्यानंतर बाप्पाला सगळं छान स्वच्छ करून त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तांदूळ म्हणजे अक्षदावर पान ठेवलं, तिथं गणपती बाप्पाची मूर्ती, कंठी, त्याची पूजा करून फूल वगैरे वाहिलं आणि कापसाची माळ म्हणजेच वस्त्र आपण परिधान करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी अक्षदा घेतल्या. त्यानंतर आपण ज्या हरतालिकेच्या मूर्त्या भेटतात त्या इथं मी घेतलेल्या आहेत, त्या इथं ठेवून त्यांची पूजा करून घेतलेली आहे. पूजा झाल्यानंतर त्यांनाही कापसाची माळ आणि हळदी कुंकू वगैरे लावून फुलं वगैरे ठेवायची आहेत. तर इथं मी त्यांची पहिली ओटी भरलेली आहे. ओटीसाठी जे खारीक खोबरं आणि हे सगळं बाकीच्या गोष्टी भेटतात ते मी इथं ठेवलेलं आहे. नंतर 5 पानांवर 5 फळं आणि 16 पत्री वाहून छान आरती करून घेतलेली आहे.